सध्याच्या पावसाळी आणि थंड गरम वातावरणामुळे शरीरात बरेच बदल होतात. बरं, अशामुळे हातपाय देखील फार दुखतात. डोळ्यासमोर देखील अंधारी येते आणि थोडंसं अशक्तपणा सुद्धा जाणवतो. तर यासाठी आज मी आळीवाची खीर करणार आहे, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मैत्रिणींनो. आळीवाची खीर करण्यासाठी आळीव रात्रभर पाण्यात भिजत घालावे. हे साधारण 1 चमचा एवढे आळीव आहेत. आळीव सहजच दुकानात मिळतात. कुठल्याही किराणा स्टोअरवर हे सहज उपलब्ध होतात. बरं, हे करण्यासाठी मी 1 कप एवढं गाईचं दूध घेतलंय, ते पातेल्यात उकळत ठेवलं आणि दुधाला छान उकळी आल्यानंतर भिजवून घेतलेले आळीव दुधात टाकून घेतले आणि हे थोडंसं आपण त्याची वाफ घालवायची आणि त्यात चवीनुसार गूळ ॲड करायचा. गुळाऐवजी तुम्ही साखर देखील ॲड करू शकता. पण गूळ आरोग्यासाठी चांगला आहे, त्यामुळे मी गूळच वापरते आणि त्यात 1 चमचा छान गाईचं तूप टाकून घ्यायचं. आणि ही खीर गरम-गरम असतानाच पिऊन घ्यायची. बरं, असं तुम्ही नियमित 7 दिवस केल्याने तुमची कंबर दुखणं, डोळ्यासमोर अंधारी येणं, व्हिटॅमिनची कमतरता दूर होणं आणि ओमेगा 3 यात भरपूर प्रमाणात आहे. केस गळतीवर देखील उपयोगी आहे. तर ही आळीवाची खीर नक्की